आज बाजारात खूप सारी व्हरायटीचे मासे होते, पण माझं लक्ष गाबोळीवाल्या कर्लीकडे गेलं. फार टेस्टी लागते. मावशीला म्हटलं जरा दाखवा हो. आता कर्ली मासा फार टेस्टी लागतो, फक्त काटेरी असतो आणि ही कापताना मला फार आवडते. म्हणजे मला असे मासे कापता वगैरे येत नाहीत आणि आमच्याकडे असे धारदार असे कोयता वगैरे पण नाही. पण हे जे मासे कापायची टेक्निक असते ना, ती मला फार आवडते, म्हणून मी नेहमी शूट करते. आता गाबोळीवाली होती म्हणून तिने अशी साईडला काढून ठेवली आणि ह्याचे असे क्रॉस असे तुकडे केले, म्हणजे काटे अगदी व्यवस्थित निघतात. आता हे मासे कापतानाचे व्हिडिओ मी शूट करते, पण घरी येऊन कधीच मी मासे कापायचा प्रयत्न करत नाही. मुळात म्हणजे ना, माशांचे जे घाण असते ना, जे साफ केल्यानंतरची, त्याचा वास घरात नको राहायला, म्हणून मी इकडनंच साफ करून घेऊन जाते. तुम्ही असंच करता का? नक्की सांगा. रस्सा पण बनव आणि फ्राय पण कर. हा कशी गाबोली अशी करायला लागते. मध्यंतरी ना मी गाभोळी फ्रायचा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा मला प्रत्येकाने म्हणजे असे कमेंट आले होते की गाभोळी म्हणजे काय. तर गाभोळी म्हणजे ना हे फिश एग्स म्हणजे काय बोलतात बरं, आता हे नक्की असं सांगू शकत नाहीत, पण फिश एग्स हे फार यमी लागतात आणि हेल्दीसुद्धा असतात. खायासाठी आणले म्हणून तो तुला देते थोडं. या फ्रीजमध्ये पिशवीत बांधून ना ठेवा. कुठे? फ्रीजमध्ये ठेवायचं. असं ठेवला मग. आता मावशीनी ना मला सुका जवळा हा असाच दिला. ॲक्च्युली त्यांनी स्वतःसाठी आणला होता आणि घरी आल्यावरती मी माझ्या सासूबाईंना दाखवलं ना, तेव्हा त्या म्हटलं की खाडीचा जवळ आहे आणि हा एवढा सुंदर लागतो ना. नंतर आम्ही केला, फार टेस्टी होता तो जवळा. तरी इथे होती आजची फिशची शॉपिंग, म्हणजे कर्ली मासा, गाभोळी, चिकन फॉर अध्याय आणि ही कालवं. आता ह्याच्यासाठी ना मी वाटण आधी तयार करते सुरुवातीला. त्यासाठी ओलं खोबरं मी किसत बसत नाही, मी कापून घेते. मिरच्या त्या भिजत ठेवल्या होत्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर असं मस्त वाटून घेतलं आणि मग फिश मी मॅरिनेट करते. जे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट होती ती त्या मास्यांना लावून ठेवली. मसाला, मीठ आणि ते लावून ठेवलं, त्यामुळे ते थोडं मॅरिनेट होईल. मग एका साईडला तेलामध्ये ना मी गाभोळीला मसाला लावला होता, नुसताच मीठ मसाला, ते टाकून फ्राय करायला ठेवली. आता एका साईडला ही फ्राय होते, तर दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवली, त्यात कढीपत्ता टाकला, लसूण टाकलं आणि मग फिशचे तुकडे टाकले, जे मला रस्स्यासाठी हवे होते ते प्रॉपर असे. आणि मग ते थोडेसे असे तेलामध्ये परतून घेतले आणि त्याच तेलामध्ये जे वाटण आपण काढलं होतं ना, ते टाकलं. आता ह्या वाटणामध्ये ना एकदम स्मूथली पेस्ट केली आणि छान असं तेलामध्ये असं छान असं तडका दिल्यावरती ना मस्त फ्लेवर येतो. आता हे ओला नारळाचं वाटण असतं, त्यामुळे ना तेलामध्ये थोडंसं असं परतवून घ्यायचं आणि मगच गरम पाणी किंवा साधं पाणीही टाकू शकतात, छान रंग येतो. आता इथे गाभोळी आहे ना, मी झाकण लावून शिजत ठेवली होती. ही नुसती तेल आणि मसाल्यात होती. आता मी त्याच्यावरती आहे ना वरून असं आहे ना वाटण टाकणार आहे, म्हणजे कोथिंबीर, अद्रक, लसणाची पेस्ट अशी साईडनी त्याला टाकणार आहे. त्यामुळे ना त्याचा फ्लेवर अगदी वेगळाच इन्हॅन्स होतो, कारण मी असं सिम्पल करणार होती ही. आता हे वाटण मस्तपैकी तेलामध्ये वरून मसाला अजून टाकला, मीठ टाकलं आणि छान अशी परतवून घेतली. तर ते ना छान असं त्याला मस्त असं फ्लेवर येतो, कारण हे नुसतं मसाल्यावरती केलेली. आणि कोथिंबीर अशी मी नावाला टाकली. पुन्हा मी पुन्हा गॅस बोलली, झाकण लावून ठेवली की तो फ्लेवर सगळा त्याला यायला. आता हे जी मॅरिनेट केलेली कर्ली होती ना, ती मी अशी तांदळाच्या पिठात, मसाल्यात आणि थोडासा रवा असं घेऊन लावून ठेवलं आणि तेलावरती कढीपत्ता टाकून मासे फ्राय करायला घेतले. रविवारची ही माशाची किरकिर असते ना, ती मला फार आवडते. मासा फ्राय मला फार आवडतो, म्हणजे माशाचा रस्सा आणि ही तळलेली तुकडी यमी लागते. छान असे मासे आहेत ना, छोट्या गॅसवरती असे परतवून घेतले आणि मस्त असे रेडी झाले, तसे कुरकुरीत आणि क्रिस्पी.
मस्त असं थोडंसं छोटा गॅस करायचा आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं, मग आणखीन थोडंसं क्रिस्पीनेस. आता अध्याय मासे खात नाही म्हणून त्याला चिकन असं मला फ्राय करून द्यावं लागतं, कारण संडेचा एकच दिवस मिळतो, मग त्याला जे आवडीचं आहे ते बनवून दिलं ना की फार बरं वाटतं. मुलांना त्यांच्या आवडीचा वेळ काढून बनवून द्यायला मला फार आवडतं, कारण आपला दिवस सगळा ऑफिसमध्ये जातो आणि त्यांना असा क्वालिटी टाईम म्हणजे काय, त्यांना छान छान खायला द्यायचं. ॲक्च्युली आता त्यांचं कसं वय आहे खाण्याचं ना, तर त्यांना खूप अशा हे असतात की मम्मा हे बनव ते बनव, मग ते असं थोडंसं आपण वेळ काढून करून द्यायचं. आता ही मस्तपैकी अशी छान अशी गाभोळी तयार झाली आहे. आता ही फक्त मी आणि माझे मिस्टर खाणार, त्यामुळे मी तर सुरुवात केली टेस्ट करायला. छान असे हे माशाचे जे एग्स आहेत छोटे छोटे, ते मस्त लागतात, अगदी यमी लागतात. आता असं चिकन फ्राय झालं, मच्छीचा रस्सा झाला आणि मासे फ्रायसुद्धा झाले. आता एवढं सगळं झाल्यावरती ना मला खरं सांगू का कंटाळा आला होता कालवं करायला. तर मी काय केलं, सगळं जेवण वगैरे वाढून घेतलं आणि माझ्याकडे शिळा भात राहिला होता. तर मग म्हटलं चला तो फोडणीला टाकूया. मस्त उभा कांदा चिरला तेलामध्ये, टोमॅटो टाकला आणि आगरी मसाला टाकून कोथिंबीर वगैरे असं टाकून मस्तपैकी कांदा असा परतवून घेतला आणि त्यामध्ये ही कालवं होती ती मी टाकली आणि मग छान अशी कालवं शिजली. असं सगळं मॅरिनेट म्हणजे कांदा टमॅटो असा बारीक झाला, तेलामध्ये मस्त असा फ्लेवर आला की त्याच्यामध्ये हा उरलेला शिळा भात टाकून मस्त परतवून घेतला. आता ही रेसिपी ना मला भाजी करायला, कालव्याची भाजी करायला आणि त्याला थोडंसं वाटण वगैरे लावायला कंटाळा आला होता. तर ही रेसिपी मी पटकन केली की जेणेकरून माझा वेळही वाचेल आणि हा राईस आहे ना गरमागरम खाण्यातच मजा, म्हणून सगळ्यात शेवटी केला, कारण मला पर्याय नव्हता, कंटाळा आलेला कालवं बनवायला. पण हा राईस जो मी बनवला होता ना, हा फार टेस्टी झाला होता. म्हणजे असं शॉर्टकट करायला गेलो आणि सुंदर असा राईससुद्धा तयार झाला. चलो तर मी आता माझी थाळी तयार करते. मस्तपैकी हा कालवा राईस आहे, थोडंसं आता मी प्लेन राईस आणि रस्सा घेतला आहे, गाभोळी फ्राय आहे आणि आपली कर्ली मासा फ्राय. असं छानपैकी माझं जेवणाचं ताट मी तयार केलं आहे. आता मी बसून आरामात जेवणार आहे. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने.